रायगड जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या पंचवार्षिक संचालक मंडळ पदाकरिता निवडणूक नुकतीच पार पडली। या निवडणुकीत संतोष कासारे हे 661 मतांनी विजयी झाले। शनिवार दिनांक 29 जून 2024 रोजी रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या पदाकरिता ही निवडणूक पार पडली। NM पाटील पॅनलतर्फे संतोष कासारे हे निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे होते। या निवडणुकीत त्यांचा भरघोस मतांनी विजय झालाय। संतोष कासारे हे जास्त मतांनी निवडून आल्याची बातमी समजतात अनेक हितचिंतकांनी कासारे यांना शुभेच्छा देण्याकरिता माणगाव निवासस्थानी दाखल झाले होते। यावेळी त्यांना सदिच्छा भेट देऊन अभिनंदन करत भावी वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आल्या। मी ॲडव्होकेट यशवंत गंगावणे, बौद्ध समाज समन्वय समिती माणगाव तालुका अध्यक्ष, माझे सहकारी मित्र कोषाध्यक्ष आदरणीय सूर्यकांतजी काशी साहेब, माझे सहकारी त्या समितीचे संघटक दीपकजी मोरे, सचिव ॲडव्होकेट राकेशजी मोरे, उपस्थित मित्रांनो, या ठिकाणी आमचे सहकारी मित्र प्रसिद्धी प्रमुख, मीडिया प्रमुख संतोषजी कासारे हे कालच निवडणूक झाली महाराष्ट्र राज्य आणि रायगड जिल्ह्यामधून जी पतसंस्था आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक, या पतसंस्थेमध्ये ते सर्वांच्यापेक्षा जास्त मतं घेऊन विजयी झाले। ते संतोषजी कासारेंना आम्ही सदिच्छा आमच्या समितीच्या माध्यमातून भेट देतो। मी मुंबईमध्ये SC ST OBC वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य एक संघटन चालवतो। या संघटनेच्या माध्यमातून सुद्धा कासारे जे आमचे प्रसिद्धी प्रमुख आहेत त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो। त्यांनी पुढच्या त्यांचं आयुष्य अतिशय चांगल्या पद्धतीनं चालावं, ते त्या पतसंस्थेचे चेअरमॅन व्हावे, हीच आम्ही त्यांना आज शुभेच्छा देतो। जय भीम, जय महाराष्ट्र। सर्वांना जय भीम आणि जय महाराष्ट्र। काल 29 जून 2024 रोजी रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यासेवक सहकारी पतसंस्था पेन रायगड या पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक झाली। या निवडणुकीत मी MN पाटील सहकारी पॅनलमधून उमेदवारी अर्ज भरला होता। माझ्या संस्थेचे आदरणीय कार्यवाह नानासाहेब सावंत आणि अध्यक्ष बंधूजी घोसाळकर यांनी माझी उमेदवारी जाहीर केली होती। मी या पॅनलमधून सर्वाधिक जास्त मताधिक्याने विजयी झालेलो आहे। या विजयामध्ये माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी, लेखनिक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचं फार मोठं योगदान आहे। त्यांचं माझ्यावर असणारं प्रेम आणि आशीर्वाद यांच्यामुळेच मी या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी झालेलो आहे। या सर्वांचं मी मनापासून जाहीर आभार मानतो। त्यांचे आशीर्वाद कायमस्वरूपी माझ्या मागे राहतील अशी मला आशा आहे। तसेच माझ्या संस्थेचे कार्यवाह नानासाहेब सावंत, बंधूजी घोसाळकर यांचेसुद्धा मी आभार मानतो आणि मला या पतपिढीमध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे। ती संधी मी सार्थपणाने काम करीन। स्वच्छ, पारदर्शक आणि सभासदांच्या हिताचे आणि पतपिढीच्या हिताचे मी काम करीन। धन्यवाद। शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश पाटील, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।